नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या व्लॉगमध्ये, आपल्या चॅनलमध्ये. आज माझा अवतार बघा, काहीच खूप बेकार आलं कारण आजचा दिवस संडे, सुट्टीचा दिवस. पण आज आमच्या मित्राची म्हणजे मिस्टर वीरेंद्र उर्फ वीरू यांची शिफ्टिंग होती. तुम्ही बघू शकता, आम्ही त्यांच्या नवीन घराच्या लोकेशनवरती पोचलो आहोत. शिफ्टिंग चालू आहे रूमची. सामान खूप होतं म्हणून ही हालत आहे. सकाळी उठलो, आंघोळ केली, तसंच निघालो आहे, असं चालू आहे. अवतार बघा काही, माझा अवतार बघा. आजचा ब्लॉग ह्यातच जाणार आहे शिफ्टिंगमध्ये. बघू काय काय पुढे होतं, तुम्हाला सर्व दाखवू. जेवढे इंटरेस्टिंग गोष्टी कॅप्चर करता येतील तेवढे मी करायचा प्रयत्न करेन नक्कीच. बघू, आता आलो आहे, इथे सगळं सामान खाली ठेवलं आहे. वरती न्यायचं आहे परत 8th फ्लोअरपर्यंत. ठीक आहे, स्टे ट्यून, बघत राहा. सो गाईज, बिविंग बिल्डिंगचं नाव मला माहिती नाही, रूमचं नाव मला माहिती नाही, पण बिविंग आहे, मी एवढं तुम्हाला शुअर सांगू शकतो. हे बघा, सर्व सामान पुरं दमली. मिस्टर वीरेंद्र पाडावे, कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या नवीन घरात येऊन? अजून आलं नाही म्हणा, हालत खराब झाली याच्या आधीच. तोंड बघा काहीच, तोंड बघा यांची, तोंड बघा. हा एक आला, सेकंड ओनर, सेकंड हँड ओनर. लोकेशन खूप चांगलं आहे, बिल्डिंग्स पण खूप चांगलं आहे. स्ट्रक्चर आहे बघा, सामान सगळी लिफ्टची वाट बघतोय. 8th फ्लोअरवरती. हां, हे बघा, 8th फ्लोअर, 809, मिस्टर विजय पाडावे. नेम प्लेट पण लागलेली आहे गाईस. कन्स्ट्रक्शन चांगलं आहे, खूप छान आहे. पुढे बघूया. सामान आहे लिफ्टमध्ये टाकून 8th फ्लोअरला न्यायचं आहे. बघूया आता पुढे. तो गाई सामान शिफ्ट करून झालं आहे. वरती 4 माणसं बसून आम्ही काहीतरी खाण्यापिण्याची सोय करायला गेलो होतो. स्वतः मालक आमच्या बरोबर आलेत. मालक 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 बोला काहीतरी. मालक, मालकाचं काय, मालक दमलाय, झोपलाय. मालक काय घेतलं आम्हाला खायला तुम्ही? प्लेटी प्लेटी खायच्यात? एवढी गरिबी? जाम गरीबी, गरीब झाले मी. काय बोलायचं भावा, हर्षद भावा, काय बोलायचं तुला? काय बोलणार या गरिबीसाठी? काय बोलायचं, काय पुढे बोलायचं? पुढे 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 मला काहीतरी घेत आहेत, मला काहीतरी घेत आहेत. पाण्याच्या बॉटल्या, पाण्यावरच जावं लागेल वाटतं. पाण्याच्या बॉटल्या, पाण्याच्या बॉटल्या. मालक लोन भरून भरून थकलेत खूप खूप. आत्ता टाईम झाला आहे, किती वाजले? 3:30 झालेत. शिफ्टिंगमध्ये आमची अख्खी सुट्टी गायब झाली आहे. एक दिवस आरामाचा भेटला, तो पूर्ण अख्खा गेला शिफ्टिंगमध्ये. बाप रे. ठीक आहे, आता पाण्याची बॉटल वगैरे घेऊन बिल्डिंगमध्ये जाऊ. पुढे जाऊन तुम्हाला भेटू. वरती जाऊन पुढची क्लिप दाखवतो. कोण कोण आले आहेत, कोण कोण नाही आले ते तुम्हाला दाखवतो. जाऊया वरती. सो गाईज, मधलं पॅच तुम्हाला दाखवलं नाही. आलो आम्ही, जेवलो आणि झोपलो, कारण ट्रॅव्हलिंग खूप बेकार झालेली. ऊन खूप छान, प्रचंड ऊन आहे आता. तर खूप थकायला झालं म्हणून जेवलो आणि झोपलो सगळे. आत्ता उठलेत, फ्रेश होत आहेत, सगळे निघत आहेत. आता इथून परत जायचं आहे हर्षदच्या घरी. हर्षदच्या घरी गाडी ठेवली आहे, तिथून गाडी घेऊन मग आपल्याला परत आपल्या घरी जायचं आहे तिकडे. वीरूची मम्मी आले, कल्याणला पण ती बोलते तिकडे या म्हणून शॉपिंगसाठी. पण आमचं बिलकुल म्हणणं आहे अजिबात. आता तर आम्ही सो डायरेक्ट तिकडे जाणार आहे घरी. घरीच जायचं आहे ना? घरीच जायचं आहे ना? हां, नाही नाही, बघूया काय होत आहे ते, कसं होत आहे ते दाखवतो तुम्हाला. बघू शकता, सगळं सामान इथेच ठेवलेलं असलेलं असतं. अर्ध सामान इथे आहे, अर्ध सामान बेडरूममध्ये ठेवलेलं आहे.
काही किचनमध्ये मशीन ठेवलेली आहे. त्या माझ्या नाही हे बघा बेडरूम पण छानपणे सजवलेली आहे मस्त. का झालं गेट फ्रेला माझ्या पाणी तर चालू कर. गेट फ्रे ते असं बघा काय चाललंय. जेट स्प्रेची टेस्टिंग चालू आहे. बंद कर रे बाबा सगळं. किचन आहे गाईज. टोपी कोणाची ह्या रूमचा कदाचित अजून एक ब्लॉग येईल गाईज जेव्हा आपली पूजा असेल. छानपणे इंटेरियर वगैरे केलेलं आहे. सर्व विरुद्धची चॉईस आहे. हाच तो माणूस. काही सामानाची सेटिंग चालू आहे. मेऱ्या काय बोलतो, पूजेचा ब्लॉग करायचा की नाही? पूजेचा ब्लॉग करायचा की नाही? आता सर्व सेट आहे ना आपलं. फक्त थोडं फिनिशिंग आणि थोडं सेट झालं ना सामान वगैरे व्यवस्थित दिसतं. इथं विंडो स्लायडिंग व्हायला लागल्या. अरे सोफा आणि हे झालं ना आणि बेड बस. मग अर्षद विरूच्या घरी झोपून कसं वाटलं? 15 मिनिटं. हा किती वेळ झोपलो मी? 15 मिनिटं कुठे? मग वाजले किती? 5:30 होऊन गेले. मग कितीला झोपलो मी? नाही तर जवळजवळ नाही म्हणता अर्धा तास तरी झोपले तिघं पण. तेव्हा विरू AC घेईल त्यावेळेस. विरू AC कधी लावणार? राहू दिवाळीपर्यंत. हा 2-3 महिने होते बोलतो. दिवाळी फोटोला झालं तर मस्त आहे. 20,000 ठीक आहे काहीच पुढे जाऊया बघूया. खाली जाऊन जरा चहा पिवा कुठेतरी. चहाची तलब लागेल का? लाव ना लाव ना लाव ना लाव ना दोन्ही ना. रिमोट पण असेल ना आपल्याकडे. रिमोट कुठे गेला? एक मिनटं आहे. हे बघा काही कर चालू. क्या बात है. हे मेन कूल नाईस. राहू दे ब्ल्यूच राहू दे. हा ही पण राहू दे चालेल ठीक आहे. अरे तू एक कलर दे. अरे ठेव ना एक कुठला तरी. हा कलर प्रीमियम वाटतो ना. अच्छा मग राहू दे मागच बसून बोलतो तर. सही वाटते रूम आता. काही आता रस्त्यामध्ये पंढरपुरी चहा भेटली आहे मला, तर आम्ही चहा पिणार आहे इकडे. हां वरती दिसला. पुढे लवकर. सही है बॉस, सही है बॉस. चहा पितो गाईज आणि पुढे जातो. आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काय असं इंटरेस्टिंग गोष्ट झाली नाही आमच्याबरोबर. फक्त आम्ही सामान शिफ्ट केलं तेवढं. त्यात पण जास्त व्हिडिओ करायला भेटले नाही कारण सामान भरपूर होतं आता. आणि गेले आम्ही जसं जेवलो तसं खूप घाणेरडी बेकार झोप आली होती काही. तिथून झोपलो आम्ही तिथे. त्यामुळे जास्त काही शूट करायला भेटलं नाही. बट आता जेवढं काही शूट करता येईल तेवढं मी शूट करू आणि तुम्हाला दाखवू. स्टेट येऊन बघत राहा. चहा पितो, पुढे जाऊन भेटू.
चहा प्यायला थांबलो आहे. कुल्हड चहाची खूप तलब लागली होती म्हणून चहा प्यायला थांबलो. तर आम्ही शेळफाट्या रोडला आहोत. परतीचा प्रवास चालू आहे आमचा. शिफ्टिंग गेली. आजचा दिवस खूप भारी गेला. संडेची सुट्टी होती पण आजच्या दिवसाची तयारी आम्ही खूप आधीपासून केली होती कारण ही तारीख ठरवलेली होती शिफ्टिंगची आम्ही सर्वांनी. आणि आजचा दिवस वाया जाणार होता हे आम्हाला पहिल्यापासून माहिती होते. वाया नाही गेला. भावाची शिफ्टिंग केली बट काय आजचा दिवस वाया गेला. मी पहिला बोलो वाया नाही गेला. भाऊची शिफ्टिंग केली रूमची पण अख्खा संडे आमचा वाया. असंच बघायला गेलं तर वायाच गेलं. झोप अजिबात भेटली नाही. अख्ख्या दिवसामध्ये फक्त अर्धा तास झोपलो आहे आम्ही. हां धड अर्धा तास पण नाही झोपलो आम्ही. हे पण खरं आहे तेवढं. चहा पिऊया आणि इथून पुढे सरळ घरी जाऊया कारण आता कॅपॅसिटी संपली आहे. ब्लॉग बनवायची पण इच्छा नाही. ब्लॉगमध्ये पण जास्त काही इंटरेस्टिंग गोष्ट आजच्या ब्लॉगमध्ये झाली नाही आहे. फक्त बडबड माझी एवढीच चालू आहे. येतोय भाव टेस्ला आहे. टेस्ला गिफ्ट करतोय गाईज. गिफ्ट करतोय. तर आता चहा पितो आणि आम्ही निघतो इथून सरळ घरी कारण आज खूप वैताग आला आहे. उन्हामध्ये पूर्ण दिवस गेलेला आहे. पूर्ण अंगात चिकचिकीत झालेलं आहे. घरी जाऊन फ्रेश होणार, आंघोळ करणार आणि जेवणार आणि झोपणार. आजचा दिवस इथेच एंड झालेला आहे गाईज. ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. पुढे जर एखाद्या 2 क्लिप घेतल्या तर मी त्याच्यात ॲड करून तुम्हाला सांगेन. नाहीतर मग हा ब्लॉग इथेच एंड करतो मी. जास्त काही आहे नाही. याच्यामुळे काहीच करायला भेटलं नाही. सामान उचल हे उचल. हा स्वतः काही करत नव्हता ना. गाडी चालवायला मागत होता. गाडी चालवायला पण तयार नाही तो. मग मी ड्रायव्हिंग करता तर ब्लॉग शूट करायला शकत नाही काही. आणि तसं काय माझ्या हेल्मेटला माउंट वगैरे मी अजून लावून घेतलेला नाही. तो लावायचा आहे. तो लावला असता तर मी डायरेक्ट मोटो ब्लॉगिंग पण केली असती. बट आता माउंट नाही आहे तर सो मी करू पण शकत नाही ते. सो हा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. काय बोल ना. काहीतरी बोल. आउट्रो करतोय. काहीतरी बोल. झोपलं जपल्या जरा काहीतरी बोल. तुम्ही पण झोपा. मी पण झोपतो. गुड नाईट. चॅनलसाठी काहीतरी बोल. माझ्या चॅनलसाठी सपोर्ट करा. अरे लाईक्स द्या. शेअर करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग असाच नॉर्मल झालेला आहे बट तुमचा सपोर्ट असेल तर मी पुढे अजून करत राहू ब्लॉग. नवीन ब्लॉग चांगले येतील. काही दाखवत राहीन तुम्हाला मी. बट चहा मस्त आहे. झोप उडते. घरी जाईपर्यंत झोप उडू शकतो. चलो गाईज बाय.